नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काल आपण इंग्रजीचा जो पॅराग्राफ पाहिला होता त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आपण बाजूला काढले होते आणि ते शब्द आपण काय करतोय तर दररोज त्याची प्रॅक्टिस करतोय, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. तर कालच्या शब्दांचं आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये रिव्हिजन करणार आहोत. त्याच्यानंतर आपण मुख्य बातमी जी आहे त्याच्याकडे जाणार आहोत आणि तिच्यातले सर्व इंग्रजीचे शब्द जे आहेत, जे की आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण बाजूला काढून त्याची प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत. तर सुरुवातीला रिव्हिजन करूया. काल आपण शब्द बघितलं होतं बघा, अर्जेस. अर्जेस शब्दाचा अर्थ होतो आवाहन करणं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आपण पाहिला होता अक्युज्ड. अक्युज्ड म्हणजे आरोपी. पिटिशन हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो याचिका. आता एखाद्या कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर त्याच्यासाठी पिटिशन हा शब्द वापरला जातो. एक्स्ट्राडिक्शन या शब्दाचा अर्थ होतो प्रत्यार्पण, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये एखादा आपला गुन्हेगार असेल तर त्याला जर आपल्याकडे आपण मागणी केली तर त्या देशानं त्याला त्याचं एक्स्ट्राडिक्शन केलं पाहिजे, म्हणजे त्याचं प्रत्यार्पण आपल्याला केलं पाहिजे. त्यानंतर लॉज नावाचा शब्द होता. लॉजचा अर्थ होतो राहणे किंवा एखाद्या ठिकाणी ठेवण्यात आलं एखाद्या व्यक्तीला तर त्याला लॉज असं म्हटलं जातं. कन्स्पिरेटर हा जो शब्द आहे तो षडयंत्रकारी किंवा दहशतवादी कट रचणारे हे जे लोक आहेत यांच्या संदर्भामध्ये वापरला जातो. एनटायटल या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचा एखादा हक्क असेल तर त्याच्या संदर्भामध्ये एनटायटल हा शब्द वापरला जातो. अक्वाइटेड जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करणं, म्हणजेच अक्वाइटेड किंवा तो अक्वाइटेड आहे म्हणजे तो निर्दोष आहे. त्यानंतर सिक्स या शब्दाचा अर्थ आहे मागणी करणं. एखाद्या गोष्टीची मागणी जर आपण करत असू तर त्याच्यासाठी सिक्स हा शब्द आपण वापरतो. प्ली या शब्दाचा अर्थ सुद्धा याचिका असाच होतो. कन्सीड हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो मान्य करणं किंवा मान्यता. नंतर सिक्स एक्स्ट्राडिक्शन हा शब्द आहे याचा अर्थ आहे प्रत्यार्पणाची मागणी. प्रोसिक्युशन जो आहे तो असतो अभियोजन पक्ष किंवा सरकारी वकील. त्याच्यानंतर फॉरगेरी हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो फसवणूक करणं किंवा फसवणूक. फर्डिक्ट हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे निवाडा. कन्स्पिरसी या शब्दाचा अर्थ आहे कट करणे किंवा कट. लेड म्हणजे ठेवणे किंवा एखाद्या व्यक्तीचा घेराव घालणे, याच्यासाठी आपण सेज लेड असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी याचा अर्थ घालणे असा सुद्धा होतो मराठीमध्ये, पण त्याचा अर्थ सरासरी ठेवणे असा घेतला जातो. वाक्यानुसार याच्या अर्थामध्ये कोणता अर्थ घ्यायचा ते ठरवलं जातं. आणि सेज हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे घेराव. तर हे आपण काल पॅरेग्राफमध्ये बघितलेले महत्त्वाचे शब्द आहेत. आता याच्यानंतर आपल्याला आजची जी बातमी आहे ही बातमी कव्हर करायची आणि तिच्यामध्ये जे काही महत्त्वाचे शब्द असतील ते सुद्धा सोबत सोबत पाहायचे आहेत. तर आजच्या बातमीची हेडिंग बघा काय आहे. 11 डीड 30 इंजर्ड ॲज गॅस टँकर फायर स्वीप्स हायवे. बघा, 11 लोकांचा मृत्यू झाला, 30 लोक जे आहेत ती जखमी झालेली आहेत. आणि कशामुळे झाली आहे तर गॅस टँकर जे आहे त्यानं आग पकडल्यामुळं. फायर स्वीप्स म्हणजे त्यानं आग पकडली, आणि कुठे आग पकडली तर हायवेवरती ते पेट त्यानं घेतलेला आहे आणि त्यामध्ये 11 लोक मृत्यू पावले आहेत, तर 30 लोकांचं काय झालं आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहेत. आता इथं फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसतंय. हे गॅस टँकर आहे इंडियनचं, आणि इकडे एक ट्रक आहे दुसरं, तर यांचं धडक झालेली आणि त्याच्यामध्ये ही घटना झाली. आता ही घटना आपल्याला विस्तृत पाहायची, त्याच्यामधले शब्दसुद्धा पाहायचे आहेत. तर बघा, 11 पर्सन्स वेअर किल्ड अँड अबाउट 30 इंजर्ड इन अ मॅसिव्ह फायर. बघा, 11 लोक जे आहेत ते मारले गेले, म्हणजे की त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता इथं वेअर वापरलेलं आहे. वेअर कशासाठी वापरलं, 11 लोक आहेत. हे पर्सन हा जो शब्द आहे तो अनेकवचनी आहे, पर्सन्स, म्हणून तिथं वेअर हा अनेकवचनी क्रियापदाचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आणि अबाउट 30 इंजर्ड, आणि जवळपास 30 लोक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत. कशामुळे जखमी झाले तर इन अ मॅसिव्ह फायर, एका मोठ्या आगीमध्ये ते जखमी झालेले आहेत. आणि ती आग कशामुळे लागली तर बघा, कॉज्ड म्हणजे आगीला कारणीभूत काय ठरलेलं आहे तर बाय अ कोलिजन म्हणजे काय तर दोन वाहनांची टक्कर होणं. बाय अ कोलिजन बिटवीन, आता बिटवीन दिलं बघा, पुढे दोन वाहनं असे दिलेले आहे त्यामुळे इथे बिटवीनचा वापर झाला. अमॉंग दिलं असतं तर काय, दोनपेक्षा जास्त वाहनं. मग बघा, बिटवीन अ गॅस टँकर, एक गॅस टँकर आणि मल्टिपल व्हेकल्स, इथं काय केले, दोन सब्जेक्ट दिले त्यांनी, हा एक आणि हा एक, म्हणून त्याला बिटवीन वापरलेलं आहे, लक्षात घ्या. गॅस टँकर आणि वेगवेगळे वाहनं अशा दोघांच्या मध्ये महत्त्वाची त्या ठिकाणी टक्कर झाली. आणि त्यामुळं बघा, ऑन द जयपूर अजमेर नॅशनल हायवे. मग कुठं झाली तर जयपूर अजमेर नॅशनल हायवेवरती. आणि कधी झाली तर ऑन फ्रायडे,
लक्षात घ्या, वाराच्या समोर आपण ऑन वापरतो, महिना आणि वीक असेल तर त्याच्या समोर इन वापरलं जातं, हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि इथं कोलिजन हा शब्द आला, कोलिजनचा अर्थ होतो वाहनांची टक्कर होणं, आणि कॉज या शब्दाचा अर्थ होतो कारणीभूत असणं. नंतर पुढे बघा, द फायर स्प्रेड रॅपिडली, जे आग आहे ती फार जोरात त्या ठिकाणी पसरलेली आहे. स्प्रेड म्हणजे पसरणे आणि रॅपिडली म्हणजे वेगानं. अक्रॉस अ 300 मीटर स्ट्रेच ऑफ द रोड. मग ती जी आग आहे ती खूप जोरामध्ये पसरली. किती एरियामध्ये पसरली तर जवळपास 300 मीटरचा जो रोडचा एरिया आहे त्या भागामध्ये या आगीचं काय झालं आहे, क्षेत्र वाढलं. अँड यंगल फेल्ड अराउंड 35 व्हेकल्स. आणि तिनं काय केलं आहे, एंगल फेल्ड म्हणजे जवळपास, अराउंड म्हणजे जवळपास 35 वाहनं जी आहेत ती त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहेत. एंगल फेल्ड म्हणजे व्यापून टाकणे असा त्याचा अर्थ होतो. आणि वाक्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर 35 वाहनं च्या जवळपास या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. त्यानंतर पुढे बघा, द ॲक्सिडेंट अक्युअर्ड अर्ली इन द मॉर्निंग. मग ॲक्सिडेंट कधी झाला तर सकाळी सकाळी. अर्ली म्हणजे काय, लवकर. सकाळी सकाळी हा ॲक्सिडेंट झालेला आहे. अक्युअर्ड ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, घडला. व्हेन द टँकर कॅरिंग लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG वॉज मेकिंग अ यू टर्न ऑन द हायवे ॲट भानक्रोटा अँड हिट अ ट्रक कमिंग फ्रॉम द अपोजिट डायरेक्शन. मग इथं काय सांगण्यात आलं, हा जो ॲक्सिडेंट सकाळी घडला तो कधी घडला, ज्यावेळी हे जे टँकर होतं ज्याच्यामध्ये LPG गॅस भरलेला होता, कॅरिंग म्हणजे ते घेऊन जात होतं, वॉज मेकिंग अ यू टर्न, ते काय करत होतं, यू टर्न घेत होतं. आणि कुठे घेत होतं तर हायवेवरती. आणि कोणत्या ठिकाणी विचारलं असेल तर ते भांक्रोटा. आता बघा, मोठं ठिकाण जे आहे, आता हायवे हा अनेक ठिकाणांना जोडतो त्यामुळे त्याला ऑन द हायवे असं दिलेलं आहे, हायवेवर. पण कोणत्या ठिकाणी एक्झॅक्ट लोकेशन जर असेल तर तिथं ॲट वापरले जातं. तर इथं सुद्धा भानक्रोटा हे जे ठिकाण आहे त्याच्यासाठी ॲटचा वापर केलेला आहे. अँड हिट अ ट्रक, आणि त्यानं काय केलं आहे, एका ट्रकला काय केले, धडक दिली आहे. आता ते ट्रक जे आहे ते कमिंग फ्रॉम द अपोजिट डायरेक्शन, ते जे आहे ते विरुद्ध दिशेने येत होतं. तर त्या ट्रकला, या LPG गॅस ट्रकचा काय झालेला आहे, धडक बसलेली आहे, त्याचा धक्का लागलेला आहे. अ फ्यू अदर व्हेकल्स, मग त्याच्यानंतर काही इतर वाहनं जे आहेत ते कमिंग ॲट हाय स्पीड, जे की जोराच्या स्पीडने तिकडे येत होते, ते सुद्धा कोलायडेड म्हणजे धडकली. विथ देम, कोणासोबत तर ह्या दोन ट्रकच्या सोबत ती धडकली. आणि रिझल्टिंग इन ॲन एक्सप्लोजन दॅट इंटेन्सिफाईड, मग त्याच्या परिणामी काय झालेलं आहे, एक त्या ठिकाणी मोठा भडका उडालेला आहे. आणि दॅट इंटेन्सिफाईड म्हणजे ते तीव्र झालं, काय, आगीचा भडका जो आहे तो तीव्र झाला. कशामध्ये तर ब्लेज म्हणजे आगीमध्ये. तो ही जी घटना घडली, ह्या जी वाहनं धडकले तर त्याच्यामधून जी आग भडकली, तर त्याचं तीव्रतेचं कारण या सर्व वाहनाची धडक सुद्धा ठरलेलं आहे. आणि त्यांना अचानक ब्लेज म्हणजे आग पकडलेली आहे, इंटेन्सिफाईड म्हणजे तीव्रता त्या घटनेमुळे झाली. पुढे बघा, ॲज द फायर स्प्रेड, मग जशी आग पसरली, अँड बर्न्ड, पसरली आणि जाळ सुरू झाला. द व्हेकल्स बर्न द व्हेकल्स, हां, जशी आग पसरली तशी त्या आगीने काय केलं आहे, वाहनांची जाळपोळ त्या आगीमध्ये सुरू झाली. ॲज वेल ॲज द प्रॉपर्टीज ऑन द रोड साईड, आणि त्याचबरोबर रोडच्या शेजारी ज्या काही प्रॉपर्टी होत्या, जे काही लोकांच्या संपत्ती होती त्या ठिकाणची जवळपास मालमत्ता, तर तिचा सुद्धा, रोड साईडच्या मालमत्तेचं सुद्धा त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे नुकसान झालेलं आहे. कॉझिंग म्हणजे कारणीभूत. वाईड स्प्रेड डॅमेज, मग ह्या मालमत्तेला सुद्धा जे डॅमेज आहे आग पसरण्याचं, तर ते वाईड स्प्रेड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आग त्यामुळे पसरलेली आहे. अँड चाऊस म्हणजे गोंधळ, हा शब्द आपल्याला वापरला जातो समानार्थीमध्ये. चाऊस, थिक ब्लॅक स्मोक. अँड चाऊस, थिक ब्लॅक स्मोक कुड बी सीन रायझिंग अबोव. मग तिथं गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतर एक जाड काळा धुराचा जो थर आहे त्या ठिकाणी दिसायला लागला होता. कुठं तर त्या नॅशनल हायवेवरती, अबोव नॅशनल हायवे 48 वरती. नंतर बघा, द फ्लेम्स जाळाचे जे काही आपण काय म्हणतो त्याला, जाळाचे ते हे उडतं ना, जाळाचे ज्या फ्लेम आहेत त्याला आपण मराठीमध्ये शब्द वापरतो, तर मला एक्झॅक्ट शब्द आठवत नाही. पण झळया ज्या आहेत,
द फ्लेम्स फिजिबल फ्रॉम अ किलोमीटर अवे. कुठून दिसत होत्या तर जवळपास 1 किलोमीटरच्या लांबून त्या ज्वाळा ज्या आहेत त्या दिसत होत्या. लेफ्ट द लोकल रेसिडेंट टेरिफाईड, आणि त्यामुळे तिथलचे जे स्थानिक रहिवासी आहेत ते काय झाले तर घाबरले होते. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा शब्द आहे, टेरिफाईड. त्यानंतर बघा, सेव्हरल ड्रायव्हर्स. सेव्हरल ड्रायव्हर्स म्हणजे सेव्हरलचा अर्थ होतो काही ड्रायव्हर्स किंवा काही ड्रायव्हर. वेअर इंजर्ड, मग त्याच्यामध्ये ते जखमी झाले होते. दोज हू लॉस्ट देअर लिव्ज, त्याच्यापैकी जे काही लोक मृत्यू पावले, इन्क्लुडेड द पॅसेंजर्स इन अ स्लीपर बस, मग त्याच्यामध्ये मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये स्लीपर बसमधील पॅसेंजरचा सुद्धा समावेश होता. फिच वॉज प्लेईंग जस्ट बिहाइंड द टँकर, जी स्लीपर बस त्याच्या मागे येऊन धडकली होती, ज्याच्यातले पॅसेंजर मृत्यू पावले, ती बस ह्या टँकरच्या पाठीमागे चालत होती, जी की एकदम पाठीमागे होती. तिच्यातले सुद्धा पॅसेंजर मृत्यू पावले. अँड द वर्कर्स ऑफ पाईप फॅक्टरी सिच्युएटेड नियर बाय, आणि त्याच घटनेच्या शेजारी जिथं ही घटना घडली तिथंच पाईप फॅक्टरी आहे, आणि तिच्यामध्ये जे काही वर्कर होते ते सुद्धा या ठिकाणी काय झालेले आहेत, मृत्यू पावले आहेत, काही जखमी झालेले आहेत. त्यानंतर बघा, ओव्हर 30 ॲम्ब्युलन्सेस, जवळपास 30 ॲम्ब्युलन्सच्या पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्सेस आणि फायर ब्रिगेड व्हेकल्स रस्ट म्हणजे च्या दिशेने येणे, टू द क्रॅश झोन. मग या ठिकाणी 30पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स आल्या आणि फायर ब्रिगेडची वाहनं देखील त्या ठिकाणी आली. आणि कुठं आली ती तर क्रॅश झोन, जिथं ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी. द हायवे वॉज क्लोज्ड टू रेग्युलर ट्रॅफिक, मग त्या ठिकाणी हायवे जो आहे तो काही काळासाठी बंद करण्यात आला होता, जे की रेग्युलर ट्रॅफिक तिथली जी आहे ती बंद करण्यात आली. आणि लिडिंग टू लॉंग क्यूज ऑफ व्हेकल, मग कशामुळे बंद करण्यात आली तर त्या ठिकाणी अनेक वाहनांची रांग तिथे लागली होती, ज्या की ॲक्सिडेंटमुळे, म्हणून हा हायवे काही काळ जो होता तो बंद करण्यात आला होता. नंतर पुढे बघा, रेस्क्यू वर्कर्स, मग त्या ठिकाणी जे काही लोक कामगार आले त्या ॲक्सिडेंटवरती त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना रेस्क्यू वर्कर्स म्हणतात. फेस्ड ग्रेट डिफिकल्टी, मग त्यांना अनेक प्रकारचे त्या ठिकाणी संकट जे आहेत ते सामना करावा लागला, कारण अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी जळलेली होती. ॲज द गॅस स्प्रेड, तिथं गॅससुद्धा पसरलेला होता, त्यामुळे त्यांना त्या लोकांना बाहेर काढणं थोडंसं कठीण गेलं ॲट द साईट. मग द फायर कुड बी एक्सटिंग्युश्ड, मग हे जे आग आहे ती जवळपास 1 घंट्याच्या नंतर विझवणं शक्य झालेलं आहे. हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एक्सटिंग्युश्ड या शब्दाचा अर्थ होतो विझविले. एक्सटिंग्युश्ड ईडी लागल्यामुळे तो भूतकाळी प्रत्यय आहे. पुढे बघा, 7 क्रिटिकल, त्याच्यापैकी 7 जण जे आहेत ते अत्यंत संवेदनशील आहेत किंवा ते लोक ICU मध्ये असतील. तर बघूया. द इंजर्ड वेअर शिफ्टेड टू द स्वामी मानसिंग गव्हर्नमेंट हॉस्पिटल इन जयपूर, मग त्याच्यापैकी जे काही लोक जखमी आहेत त्यांना स्वामी मानसिंग हॉस्पिटल जे आहे जयपूरचं, त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, शिफ्ट करण्यात आलं किंवा तिथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. थ्रू अ 14 किलोमीटर लॉंग ग्रीन कॉरिडॉर क्रिएटेड बाय द ट्रॅफिक पोलीस, मग त्यांना कशा प्रकारे तिथं शिफ्ट करण्यात आलं तर 14 किलोमीटरचा लॉंग ग्रीन कॉरिडॉर त्या ठिकाणी तयार करण्यात आला. म्हणजे तिथलचे सगळे वाहनं बंद करून फक्त 14 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो या लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी खुला करण्यात आला, आणि तिथं त्या लोकांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे. चला, SMS हॉस्पिटल्स मेडिकल सुप्रिटेंट सुशील भाटी सेड, मग त्या ज्या हॉस्पिटलचे सुप्रिटेंट आहेत, अधीक्षक जे आहेत, सुप्रिटेंट म्हणजे अधीक्षक, सुशील भाटी, त्यांनी सांगितलं 6 ऑफ द डिकीज्ड हॅड बीन आयडेंटिफाईड, मग त्यांनी सांगितलं की या लोकांपैकी 6 लोक जे आहेत, जी मृत्यू झालेली आहेत ती ओळखण्यात आलेली आहेत. अँड एफर्ट वेअर अंडरवे, आणि प्रयत्न जे आहेत ते अजूनही सुरू आहेत. कशाचे, टू कन्फर्म द आयडेंटिटी ऑफ ऑदर्स, इतरांचेही ओळख पटवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. ॲज मेनी ॲज 29 पर्सन आर ॲडमिटेड, आता याच्यापैकी जे काही 29 लोक त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. टू द बर्न्स वॉर्ड, ते जे कुठं दाखल करण्यात आले तर जळीत वॉर्ड जो असतो हॉस्पिटलमध्ये तिथं त्यांना दाखल करण्यात आलं. ॲट प्रेझेंट अँड 7 ऑफ देम आर इन अ सिरियस कंडिशन, मग या 29 लोकांपैकी 7 लोक जे आहेत ते आता सिरियस कंडिशनमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं. 14 पर्सन्स हॅव सस्टेनेड ओव्हर 50% बर्न्स, त्याच्यापैकी जवळपास 14 लोक जे आहेत ते 50% पेक्षा जास्त काय झालेले आहेत, त्या ठिकाणी जळालेले आहेत, असंही त्या भाटी सरांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, द पोलीस थ्रूली
चेक्ड ऑल द डॅमेज व्हेकल्स. मग पोलिसांनी थ्रोली म्हणजे सर्व एकंदरीत पूर्ण डॅमेज व्हेकल जे आहेत ते चेक केले. कशासाठी? टू कन्फर्म द टोल. मग त्या ठिकाणी टोलचा संदर्भ आला. तर मला ह्याचं थोडंसं अर्थात कन्फ्यूज होत आहे. चीफ मिनिस्टर भजनलाल शर्मा व्हिजिटेड द ॲक्सिडेंट साईट. मग तिथले जे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा यांनी त्या ॲक्सिडेंट साईटला भेट दिली आणि द SMS हॉस्पिटल अलॉंग विथ हेल्थ मिनिस्टर गजेंद्र सिंग खिमसार यांच्यासोबत त्यांनी काय केले, त्या SMS हॉस्पिटलला सुद्धा भेट दिली. अलॉंग विथ म्हणजे बरोबर, म्हणजे हेल्थ मिनिस्टरला सोबत घेऊन त्यांनी त्या दोन्ही साईट आणि हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. कोणी? तर मुख्यमंत्र्यांनी. तर अशा प्रकारे आजची न्यूज होती आणि याच्यामध्ये आपण पाहिलेले जे महत्त्वाचे शब्द आहेत ते पुन्हा एकदा आपण पाहूया. तर कॉज हा शब्द आला होता. कॉजचा अर्थ होतो कारणीभूत असणं. कोलायझन हा शब्द आला होता, त्याचा अर्थ होतो टक्कर. यंगल फील्ड हा शब्द आपण पाहिला, त्याचा अर्थ होतो व्यापून टाकणं, म्हणजे आगीनं जे काही क्षेत्र व्यापलं त्यासाठी हा शब्द आला होता. अक्युर्ड या शब्दाचा अर्थ आहे घडला, एखादा प्रकार घडणं, त्याच्यासाठी अक्युर्ड वापरलं जातं. त्यानंतर कोलायडेड हा शब्द होता, त्याचा अर्थ होतो वाहनांची धडक वगैरे होणं किंवा दोन वस्तूंची धडक. त्यानंतर इंटेन्सिफाईडच्या शब्दाचा अर्थ आहे तीव्र झाले. ब्लेज हा शब्द आगीसाठी वापरण्यात आला. कॉजिंग हा शब्द जो आहे तो कारणीभूत यासाठी वापरण्यात आला. चाऊस या शब्दाचा अर्थ होतो गोंधळ. थिक या शब्दाचा अर्थ होतो जाड. टेरिफाईड म्हणजे घाबरणं, टेरिफाईडचा घाबरले असा अर्थ आहे. प्लेइंग हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे चालू असणं. एक्स्टिंग्युश्ड या शब्दाचा अर्थ आहे विझवलं. आणि डिकीज्ड म्हणजे मृत पावणं हा त्याचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे हे आपले काही महत्त्वाचे शब्द होते जे की आजच्या बातमीमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला अभ्यास असा सुरू ठेवा, कारण येणाऱ्या काळात चांगल्या परीक्षा होतील. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा जो पॅसेजचा भाग असतो तो चांगल्या प्रकारे सोडवायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होईल. तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.